नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी निसा, अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून SVKT महाविद्यालय येथे कार्यरत आहे। आज आपण TY-BCom या वर्गातील भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास या विषयाचं आज आपण या ठिकाणी व्याख्यान घेणार आहोत। त्यातलं पहिला पॉइंट आहे आर्थिक विकासात मानवी संसाधनांची भूमिका। मागच्या तासाला आपण मानवी संसाधने आणि आर्थिक विकास ह्या प्रकरणाची सुरुवात केली होती। त्यामध्ये मानवी संसाधन म्हणजे काय याचा अर्थ आणि आर्थिक विकास याचा अर्थ आणि संपूर्ण प्रास्ताविक आपण अभ्यासले होते। आज आपल्याला आर्थिक विकास, मानवी संसाधने, संकल्पना आणि आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका याविषयी अभ्यास करायचा आहे। आर्थिक विकास म्हणजे काय? तर आर्थिक विकास हा देशातील विविध जी नैसर्गिक साधन सामग्री आणि मानवी साधन सामग्री या दोघांच्या सहसंबंधातून जो देशांचा विकास होत असतो तो आर्थिक विकास असतो। आणि आर्थिक विकासामध्ये दरडोई देशाचं उत्पन्न जेवढं वाढतं तेवढं तो देशाचा आर्थिक विकास झालेला आहे असं म्हटलं जातं। तर आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनांची भूमिका बघत असताना आपल्याला पहिला पॉइंट नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर, दुसरा नैसर्गिक साधन सामग्रीच्या कमतरतेची भरपाई, तिसरं भौतिक भांडवलांचा वापर, उत्पादन वाढ, तंत्रज्ञानात बदल, सहावा पॉइंट संशोधन विकासाला चालना, सातवा उत्पादकतेत वाढ, लोकांच्या कार्यक्षमतेत वाढ, राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात वाढ, दहावा पॉइंट जीवनमानाची उच्च गुणवत्ता आणि अकरावा पॉइंट सामाजिक आणि आर्थिक बदल, ग्रामीण विकासाला चालना, लोकसंख्या वृद्धी नियंत्रणास मदत, अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यात वाढ हे घटक आज आपल्याला अभ्यासायचे आहे। त्यामध्ये पहिला घटक आहे नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर। मानवी संसाधन हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला म्हणजे मानवी संसाधनाची आर्थिक विकासामध्ये काय भूमिका आहे हे अभ्यासत असताना आपल्याला नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर हा घटक बघत असताना असं लक्षात येतं की आर्थिक विकासाची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे। आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्री किती आहे यापेक्षा उपलब्ध साधन सामग्रीचा वापर किती काटकसरीने व कसोशीने होतो याला सर्वात जास्त महत्त्व आहे। उदाहरणार्थ प्रत्येक देशामध्ये जी नैसर्गिक साधन सामग्री आहे ती विविध प्रकारची आहे आणि त्या देशाकरता ती उपयुक्त आहे। प्रत्येक देशामध्ये भूमी, पाणी, सूर्यप्रकाश, खनिजे, जलसंपत्ती इत्यादी विविध प्रकारची नैसर्गिक साधन सामग्री उपलब्ध असते। परंतु या नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर कोणता देश कशा पद्धतीने करतो यावर त्या देशाचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो। उदाहरणार्थ इस्रायल कंट्री असेल किंवा भारत देश असेल किंवा सौदी अरेबिया देश असेल, या देशांमध्ये जे काही नॅचरल सोर्स आहे म्हणजे नैसर्गिक साधन सामग्री आहे याचा वापर करून ते देश कशा प्रकारचं उत्पादन करतं आणि त्या उत्पादनामध्ये तो देश किती अग्रेसर होतो हे त्या देशाच्या मानवी संसाधनाची जी बौद्धिक क्षमता आहे त्या बौद्धिक क्षमता वापरावर हे अवलंबून असतं। सौदी अरेबिया या देशामध्ये नॅचरल तेलाचे साठे आहे। या नॅचरल तेलाच्या साठ्यांचा वापर करून आज सौदी अरेबिया देशातनं संपूर्ण जगामध्ये तेलाचा पुरवठा होत असतो। त्यानंतर भारतामध्ये देखील भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, म्हणून भारतामध्ये नैसर्गिक साधन सामग्रीचा पहिल्यापासूनच पुरेपूर वापर करण्यात आलेला आहे आणि या नैसर्गिक साधन सामग्रीच्या वापरावरच आज भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। म्हणून नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करताना मानवी संसाधन हे अत्यंत आवश्यक आहे, कारण मानवी संसाधन हे आपल्या बौद्धिक कुशलतेचा वापर करून नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्य त्या ठिकाणी वापर करतो। म्हणूनच नैसर्गिक साधन सामग्री आणि मानवी संसाधन यांचा सहसंबंध आहे हे आपण मागच्या तासाला बघितलं। त्यानंतर दुसरा घटक आहे नैसर्गिक साधन सामग्रीच्या कमतरतेची भरपाई।
ज्या देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्रीच्या बाबतीत प्रतिकूलता असते त्या देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्रीची कमतरता ही मानवी संसाधनाने भरून काढता येते। असे आज अनेक देश आहे की ज्या देशांमध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे, त्या ठिकाणची जमीन ही शेती करण्यास योग्य नाहीये किंवा त्या ठिकाणी नैसर्गिक साधन सामग्रीची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, परंतु त्या देशामधलं जे मानवी संसाधन आहे यांनी बौद्धिक कुशलता संशोधन यावर जास्त भर देऊन त्यांनी नैसर्गिक साधन सामग्रीच्या कमतरतेची भरपाई केलेली आहे आणि त्या देशाने देखील आर्थिक विकासामध्ये तो देश आज मानवी संसाधनामुळे केवळ अग्रेसर आहे। त्यानंतर भौतिक भांडवलाचा वापर। भौतिक भांडवल म्हटलं की श्रम, भूमी, भांडवल, संयोजन हे उत्पादनाचे 4 प्रमुख घटक आहे। यांच्याशिवाय कोणतंही उत्पादन हे होऊ शकत नाही। देशामध्ये जमीन अथवा भांडवलाचा साठा हा किती प्रमाणात उपलब्ध असला तरी आर्थिक विकास हा साध्य होईलच असं नाही, कारण देशामध्ये उपलब्ध असलेली श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन हे कशा पद्धतीने वापरलं जातं। भूमी आणि भांडवल हे निष्क्रिय घटक आहे, परंतु श्रम आणि संयोजन हे सक्रिय घटक आहे। या सक्रिय घटकांच्या साहाय्याने या भौतिक भांडवलाचा जर वापर योग्य पद्धतीने केला तर तो देश नक्कीच आर्थिक विकसित होतो असं म्हटलं जातं। म्हणून भौतिक भांडवलाचा वापर करत असताना मानवी संसाधन हे अत्यंत आवश्यक आहे। यामध्ये मानवी संसाधनाची भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर चौथा घटक आहे उत्पादन वाढ। मानवी संसाधनाच्या मदतीने आज देशामध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये वाढ करता येते। कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये उच्च दर्जाच्या विविध वस्तू आणि सेवांची निर्मिती करून उत्पादन वाढीला चालना मिळते। आज मानवी संसाधनामुळे अनेक देश प्रगत झालेले आहे, कारण मानवी संसाधन हे काय आहे, बौद्धिक क्षमता, नुसतं बौद्धिक क्षमता, त्यानंतर बौद्धिक कुशलता, समग्र बुद्धिमत्ता, म्हणजे बुद्धी ही मानवामध्ये जन्मताच उपजत आहे, परंतु या बुद्धीचा वापर कशा पद्धतीने केला जातो यावर आधारित जे मानवी संसाधन आहे याला शिक्षण कसं मिळतं, ते कशा प्रकारचं शिक्षण घेतात, संशोधन करतात आणि स्वतःला उत्पादन प्रक्रियेसाठी सक्रिय करतात, हे देखील तितकं महत्त्वाचं आहे। म्हणून उत्पादन वाढीमध्ये मानवी संसाधन हे अत्यंत आवश्यक आहे, कारण मानवी संसाधन हे कुशल आणि प्रशिक्षणाच्या आधारावर उत्पादन वाढीसाठी सहाय्य ठरतं। त्यानंतर तंत्रज्ञानामध्ये बदल। आज तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण जगामध्ये बदल झालेला आहे। कोणताही देश असा नाही की त्या देशामध्ये तंत्रज्ञान हे विकसित झालेलं नाही। विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास हा मानव संसाधनाचा विकासाचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे। तंत्रज्ञान विकासामध्ये औद्योगिक, कृषी आणि सेवा क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कमी वेळेत, कमी खर्चात उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवांचा पुरवठा होतो। नवीन तंत्रज्ञानाचा शोध आणि वापर करण्याचे श्रेय मानवी संसाधनालाच असते। मानवी संसाधन हे सक्रिय घटक असल्यामुळे सतत म्हणजे नाविन्याचा शोध घेत असते, सतत नवीन तंत्रज्ञान कसं विकसित करता येईल। प्रत्येक व्यक्ती ही ज्या क्षेत्रामध्ये असते त्या क्षेत्रामध्ये ती आपल्या नाविन्याचा शोध घेत असते आणि संशोधनावर भर देऊन नवनवीन वस्तू आणि सेवा ही विकसित करत असते। म्हणून उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवांचा पुरवठा हा आज तंत्रज्ञानाच्या आधारावर जो केला जातो त्याला मूळ मानवी संसाधन हे आहे, कारण तंत्रज्ञान हे ऑपरेट करण्यासाठी मानवी संसाधन खूप आवश्यक आहे। तंत्रज्ञानात कितीही बदल झाला परंतु हे तंत्रज्ञान चालवणे, ऑपरेट करणे याचं महत्त्वाचं काम हे मानवी संसाधन करत असते। त्यानंतर संशोधन व विकासाला चालना। शिक्षण हा असा घटक आहे की यामुळे संशोधन व विकासाला चालना मिळते। आज आरोग्य क्षेत्रामध्ये इतकी प्रगती झालेली आहे, विविध आजारांवर सतत नवीन आजार जे येत आहेत त्यांच्यावर नवीन लसीकरण, नवीन त्याच्यावर शोध घेतले जातात। हे कशाच्या आधारे तर शिक्षणाच्या आधारे। शिक्षण हे व्यक्तीला बौद्धिक
रित्या सक्षम बनवते, सदृढ बनवते, ज्ञानवंत बनवते आणि नवीन नाविन्यतेचा ध्यास घेण्याचं एक चालना शिक्षणामुळे मिळते. म्हणजे शिक्षण ही मानवी संसाधनातील सर्वात महत्त्वाची सक्रिय अशी गोष्ट आहे. त्यानंतर नवीन शोध. आज देशाची जी प्रगती झालेली आहे ती या नवीन शोधांवरच प्रगती झालेली दिसून येते. कारण पूर्वीच्या काळी जर शेती व्यवसायाचा जर अभ्यास केला तर पूर्वीच्या काळी परंपरागत पद्धतीने शेती केली जायची, परंतु शेतीमध्ये जसे आधुनिक बदल होत गेले, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेलं, तसतसं शेती करण्याच्या पद्धती बदलत गेल्या आणि शेतीमध्ये देखील मानवाने प्रगती केलेली दिसून येते. त्यानंतर नवीन तंत्रज्ञान हे एक ठराविक एका क्षेत्रासाठी नाही आहे, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये देखील आज या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती ही विकसित केली जात आहे. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. त्यानंतर उत्पादनाची नवीन पद्धत. उत्पादनाच्या परंपरागत पद्धतीने उत्पादन न करता आज मानवी संसाधन विकसित झाल्यामुळे तो नवनवीन पद्धतीचा अवलंब करून आर्थिक विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका मानवी संसाधन बजावत आहे. त्यानंतर व्यवस्थापकीय कौशल्य. कुठलंही काम जर करायचं असेल तर त्यासाठी व्यवस्थापन हे अत्यंत आवश्यक आहे आणि व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापकीय कौशल्य असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कुठल्याही गोष्टीचं नियोजन केलं तर त्यानुसार ते काम करायला सोपं जातं आणि व्यवस्थापकीय कौशल्य आज विविध क्षेत्रांमध्ये दिवसेंदिवस विकसित होत आहे. प्रत्येक जर औद्योगिक क्षेत्राचा जर विचार केला तर औद्योगिक क्षेत्रांमध्ये हे व्यवस्थापकीय कौशल्य वाढवण्यासाठी त्या औद्योगिक कामगारांना प्रत्येक वर्षी नवनवीन प्रशिक्षण दिलं जातं आणि नवनवीन त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना दिली जाते. कारण मानवी संसाधन हे संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असते. त्यानंतर उत्पादकतेमध्ये वाढ. मानव संसाधन विकासामुळे जुनाट कालबाह्य यंत्रसामग्री किंवा उत्पादन तंत्राऐवजी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. श्रमप्रधान तंत्राऐवजी अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये आज भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांच्या उत्पादकतेमध्ये आज वाढ होत आहे. याचं उदाहरण द्यायचं जर ठरलं तर मेडिकल क्षेत्रामध्ये ज्या नवीन लसी शोधल्या जात आहे किंवा शिक्षणामध्ये देखील शिक्षण क्षेत्र हे असं आहे की याच्यामध्ये सतत सिलेबसमध्ये बदल होत आहे, सिलेबसमध्ये नाविन्य येत आहे. कारण जसं जसं नवनवीन तंत्रज्ञान बाजारामध्ये येत आहे, ह्या तंत्रज्ञान शिकण्यासाठी बौद्धिक क्षमता निर्माण होणं देखील आवश्यक आहे. परंतु हे कशामुळे शक्य होतं तर मानवी संसाधनामुळे आज उत्पादकतेमध्ये वाढ होतीये प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्यानंतर लोकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ. लोकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ जर म्हटलं तर आरोग्य क्षेत्रामध्ये आज सर्वप्रथम अत्यंत मोलाचं असं संशोधन झाल्यामुळे आज म्हणजे पूर्वीच्या काळी एखादा आजार आला की गावचे गाव पूर्ण आजारी व्हायचा, त्याच्यात मृत्यूदराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत होतं. त्यामुळे मानवी संसाधनाची कमतरता निर्माण होत होती कुठल्याही कामासाठी. परंतु आज आरोग्य क्षेत्रामध्ये इतके बदल झालेले आहे की नवनवीन जे आजार आलेले प्रत्येक आजारांवर नवीन लसीकरण आलेलं असल्यामुळे आरोग्य क्षेत्रात बदल झाला आणि त्यामुळे लोकांच्या आयुर्मानामध्ये देखील वाढ झालेली आहे. त्यानंतर पुढचं आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर. आज लोकांची कार्यक्षमता वाढण्याला कारण काय आहे? नवीन तंत्रज्ञान. पूर्वी म्हणजे एक काम करण्यासाठी 10 व्यक्ती दिवसभर काम करत होत्या एखाद्या कामासाठी. आज तेच काम हे 10 व्यक्ती एखाद्या तासात करू शकतात, कारण इतक्या तंत्रज्ञान अवगत झालेलं आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं
तर फर्निचरचं काम करण्यासाठी पूर्वी जो सुतार असायचा त्याला ठोकठाक करून खुर्ची बनवणं किंवा फर्निचरच्या विविध वस्तू बनवलं याला दिवसेंदिवस वेळ जायचा, परंतु आज कटिंगचं मशीन आलेलं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड असतात, वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे आधुनिकता त्या कामामध्ये आलेली आहे. म्हणजे नुसतं या फर्निचरच्याच कामामध्ये नाही तर विविध कामांमध्ये आज यांत्रिकीकरण झाल्यामुळे लोकांची कार्यक्षमता वाढतीये आणि एकंदरीतच याच्यामुळे मानवी संसाधनाला चालना मिळते. त्यानंतर कौशल्यामध्ये सुधारणा, हे तंत्रज्ञान अवगत झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कौशल्यामध्ये आज वाढ होत आहे. ज्या व्यक्तीमध्ये काम करण्याची क्षमता जास्त आहे ती व्यक्ती विविध संशोधन विविध अभ्यास करून ती आपल्या कौशल्यामध्ये सुधारणा करते. एखादी गोष्ट आपल्याला येत नाहीये, उदाहरणार्थ कम्प्युटर आपल्याला चालवता येत नाहीये, तर ती व्यक्ती कम्प्युटरचे क्लासेस करते, मग कम्प्युटरचे ज्ञान स्वतः ती अवगत करते आणि त्याच्यावर स्वतःचं कौशल्य विकसित करते आणि त्यामुळे त्या व्यक्तीची कार्यक्षमताही वाढते. शिक्षण व प्रशिक्षणाचा लाभ, आज कंपन्यांमध्ये अनेक वर्षांपासून लोक काम करताय. जे जुने कर्मचारी आहे यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं म्हणून कंपनीकडनं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, नवनवीन शिक्षण दिलं जातं. ह्या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना देश विदेशामध्ये देखील प्रवास करता येतो आणि याच्यातून देखील लोकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ. आर्थिक विकास झाला हे कशावर सर्वात जास्त अवलंबून असतं तर राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न ज्या देशाचं वाढलं तो देश विकसित आहे असं म्हटलं जातं. आज देशामध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरणाला चालना ही केवळ मानवी संसाधनामुळे मिळालेली आहे. कारण मानवी संसाधन हे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. श्रम विभागणी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मानवी संसाधन कार्यरत आहे आणि त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढीला याच्यामुळे चालना मिळते. त्यानंतर विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध आहे. म्हणजे पूर्वी शेती हा व्यवसाय असा होता की शेतीमध्ये पूर्ण कुटुंब हे शेतीमध्ये काम करत होतं. तर आज जर बघितलं तर एकाच कुटुंबामध्ये जर 10 व्यक्ती असतील तर कोणी कृषी मार्केटिंगचं काम करतं, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोण घरची शेती सांभाळतं, कोण शिक्षक आहे, कोण वेगवेगळ्या पदावर काम करतं. म्हणजे याच्यामुळे काय झालं की विविध क्षेत्रामध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचं कारण मानवी संसाधनाचा विकास झालेला आहे. त्यानंतर राहणीमानाच्या पातळीमध्ये सुधारणा. आज देशामध्ये मानवी संसाधनाची भूमिका बघत असताना आपल्याला असं लक्षात येतं की लोकांच्या राहणीमानामध्ये हळूहळू बदल होत आहे. जसजसं व्यक्ती शिक्षित होत आहे, प्रशिक्षित होत आहे, बौद्धिक क्षमता त्याची वाढतीये, त्याचं वेतन वाढतंय, त्यानुसार त्याचं राहणीमानाचा दर्जा देखील हळूहळू वाढतोय आणि त्यामुळे मानवी संसाधनाचा विकास होत आहे. त्यानंतर जीवनाची गुणवत्ता सुधारते. जीवनाची गुणवत्ता सुधारते म्हणजे याच्यामध्ये आयुर्मान खूप महत्त्वाचं आहे. आरोग्य क्षेत्रात बदल झालेला आहे, त्यामुळे मानवी जीवन जे आहे ते ती गुणवत्तापूर्ण आज याच्यामध्ये सुधारणा होत आहे. त्यानंतर जीवनमानाची उच्च गुणवत्ता, यामध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधारते. आपल्या शेजारील व्यक्ती जर डॉक्टर झाली तर आपला मुलगा हा वकील झाला पाहिजे किंवा अजून चांगल्या क्षेत्रामध्ये तो देखील यशस्वी झाला पाहिजे. आपल्याबरोबरची मैत्रीण जर एखाद्या व्यवसायामध्ये ती अग्रेसर होत आहे, एखादी व्यवसायामध्ये तिने प्रगती केलेली आहे, तर आपण देखील तशा पद्धतीने व्यवसाय करावा आणि याच्यामध्ये प्रगती करावी. म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता काय झालेली, सुधारलेली. त्यानंतर तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचं महत्त्व वाढलेलं आहे. आज दिवसेंदिवस मानव हा विविध प्रकारचं कौशल्य अवगत करण्यासाठी धडपड करतोय की नवीन नवीन टेक्निक आपल्याला कशा शिकायला मिळतील, नवीन नवीन तंत्रज्ञान आपण कसं हाताळू, यासाठी आज व्यावसायिक शिक्षणाचं महत्त्व वाढलेलं आहे. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झालेली आहे. सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे. वेतन पातळी व उत्पन्न पातळीमध्ये सुधारणा झालेली आहे. त्यामुळे खरेदी शक्ती आणि राहणीमानाच्या पातळीत देखील वाढ झालेली आहे. त्यानंतर ग्रामीण विकासाला
चालना, मानवी संसाधनाची भूमिका ही आर्थिक विकासात किती महत्त्वाची आहे, कारण ग्रामीण विकासाला आज चालना मिळालेली आहे। ग्रामीण भागामध्ये आज शिक्षणाचा प्रसार झालेला आहे। ग्रामीण भागामध्ये जर पूर्वी आपण गेलो तर आपल्याला साधे कौलाचे घरं बघायला मिळायचे, पत्र्याचे घरं बघायला मिळायचे। आज जर आपण ग्रामीण भागामध्ये प्रवेश केला तर प्रत्येक घराचं आज बंगल्यात रूपांतर झालेलं आहे। प्रत्येक बंगल्यासमोर आज 4-4, 5-5 गाड्या उभ्या आहे। याचं कारण काय? कारण ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार व प्रचार याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ झालेली आहे। वैचारिक बदल, लोकांची विचार करण्याची पद्धत देखील बदललेली आहे। पूर्वीच्या ज्या परंपरा, चालीरीती, जे काही जुनाट विचारसरणी होती, तिला आज नवीन वैचारिक बदल मिळालेले आहे की पूर्वी स्त्रीला शिकवायचं नाही, ती गावाच्या बाहेर गेली नाही पाहिजे, शहराच्या बाहेर ती गेली नाही पाहिजे, वयामध्ये आलंच का तिचं लग्न करून द्यायचं, अशा अनेक जुन्या परंपरा होत्या। परंतु आज गावामध्ये एक मुलगी डॉक्टर होते, वकील होते, प्राध्यापिका होते। याचं कारणच काय? कारण मानवी संसाधनाची भूमिका आज आर्थिक विकासामध्ये खूप महत्त्वपूर्ण झालेली आहे। म्हणून आज ग्रामीण भागातील देखील जो विकास आहे त्याला देखील याच्यामुळे चालना मिळालेली आणि त्यामुळेच विविध व्यवसायांचा विकास व रोजगार संधीमध्ये वाढ झालेली दिसून येते। ग्रामीण भागामध्ये आज बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला एकत्रित येतात, एकत्रित येऊन विविध व्यवसाय उद्योग त्या करतात। पापड उद्योग असेल, लोणचं उद्योग असेल, विविध प्रकारच्या दिवाळीचं फराळाचं बनवण्याचा उद्योग असेल आणि हे बचत गटांमुळे काय झालं की त्या स्त्रियांकडे जे कौशल्य होतं ते कौशल्य त्यांचं विकसित झालं आणि त्यांना देखील आज शहरांमध्ये, विविध देशांमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली, केवळ मानवी संसाधनाचं महत्त्व वाढल्यामुळे। त्यानंतर लोकसंख्या वृद्धी नियंत्रणास मदत, ही मानवी संसाधनाची भूमिका आपण बघत असताना असं लक्षात येतं की पूर्वीचे जे कुटुंब होते, एका कुटुंबामध्ये 20, 25, 30 असे सदस्य असायचे। परंतु जसा शिक्षणाचा प्रसार झाला, यामुळे साक्षरतेत वाढ झाली की लोकसंख्या जास्त झाली तर म्हणजे घरामध्ये आपल्याला कशा पद्धतीने महागाईला सामोरं जावं लागेल, अशा अनेक गोष्टींची कल्पना या शिक्षणामुळे, साक्षरतेमुळे झालेली आहे। म्हणून लहान कुटुंब प्रणालीचा आज स्वीकार झालेला आहे। 1981 ते 1991 या दशकामध्ये लोकसंख्या वृद्धी दर हा 23.87 होता आणि 2001 ते 2002 या दशकामध्ये तो 17.64% एवढी त्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यामध्ये वाढ, देशाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होण्यास मदत ही केवळ मानवी संसाधनाच्या प्रगतीमुळे झालेली आहे। वाहतूक, रेल्वे, रस्ते, वीज, बँकिंग, विमा, पायाभूत सेवा, सुविधा यांमुळे ग्रामीण भाग हा शहरी भागाशी जोडला गेला। आज ग्रामीण भागामधले जे शेतकरी आहे ते शहरामध्ये मार्केटमध्ये देखील त्यांनी जागा मिळवलेली आहे आणि त्या ठिकाणी येऊन ते त्यांचे उत्पादन हे विक्री करतात, नफा मिळवतात। पूर्वी या शेतकऱ्यांना आपल्या शेतात उत्पादित केलेला हा जो माल होता तो बाजारापर्यंत नेणं अशक्य होतं, कारण यांच्याकडे वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या, रस्त्यांचा विकास झालेला नव्हता आणि यामुळे ते बाजाराशी जोडू शकत नव्हते। आज देशाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होण्यास मदत झालेली आहे केवळ मानवी संसाधनांमुळे। त्यानंतर परकीय गुंतवणूक ही अत्यंत आवश्यक आहे की त्यामुळे आज देशाच्या जे आपले मानवी संसाधन आहे, या मानवी संसाधनाच्या विकासाला चालना मिळालेली आहे। याचं उदाहरण जर बघितलं तर पुण्यामध्ये जे IT पार्क आहे, या ठिकाणी जेवढ्या विदेशी कंपन्या आहे, या विदेशी कंपन्यांमुळे आज एका कंपनीमध्ये 6,000 हजार कर्मचारी हे काम करतात। म्हणजे याचाच अर्थ आपल्या देशातलं जे मानवी संसाधन आहे याला या परकीय गुंतवणुकीमुळे चालना मिळाली आणि देशाच्या दरडोई व राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यात वाढ होण्यास या मानवी संसाधनाने खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे। आज आपण जो काही घटक अभ्यासलेला आहे याच्या आधारावर विद्यार्थ्यांनी आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका यावर आधारित एक प्रश्न असाइनमेंटसाठी लिहायचा आहे।
एकंदरीत आज आपण आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका किती महत्त्वाची असते, देशाचा आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर मानवी संसाधन मजबूत करणं कसं आवश्यक आहे, आर्थिक विकास आणि मानवी संसाधन यामध्ये कसा धनात्मक सहसंबंध आहे याचा अभ्यास आपण केलेला आहे आणि याच्यातूनच आपल्याला असं लक्षात येतं की मानवी संसाधन हे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मानव विकास निर्देशांक आणि भारत मानव विकास निर्देशांकाची रचना हे घटक अभ्यासणार आहोत। धन्यवाद।